पूजा नतोऽहं सदा सर्वदा शम्भुतुभ्यं प्रभु पाहि आपन्नमामीश शम्भो। श्री राधा मेरी स्वामिनी मेरा जी को दास जन्म जन्म मोहे दीजिए श्री वृंदावन को वास। जय जय श्री राधा रमण जय जय नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभु जय जय माखन चोर। कुंडली कवदे हरि विठ्ठल श्री पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सनातन धर्म की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। धर्मवीर संभाजी महाराज की जय। उमापति महादेव महादेव की जय। परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर ब्रह्मांड नायक या जगाचा पिता भगवान भोलेनाथ आणि या भोलेनाथाची आपण कथा श्रवण करत आहोत। आज कथेचा कितवा दिवस आहे? चौथा दिवस आहे। 4 दिवस कसे निघून गेले तुम्हालाही समजलं नाही आणि आम्हालाही समजलं नाही। आज कथेचा चौथा दिवस आहे। कालच्या सत्रामध्ये आपण पाहिलं बेलाचं महत्व काय आहे, बेलाच्या झाडाची कशी पूजा करायची हे सांगितलं तुम्हाला। पार्थिवलिंगाची कशी पूजा करायची, 16 सोमवारचं व्रत कसं करावं, भस्माचं महत्व काय, काल तुम्हाला बरेचसे मंत्रही सांगितले आणि नाही काही मंत्र आठवण राहिले तर एक मंत्र आपला आहेच, ओम नमः शिवाय, तो तर आहेच। कोणता मंत्र आठवण राहो अगर न राहो तो मंत्र म्हणायचा, पूजा करायची। आता अजून मनामध्ये असा विचार आला की आपण पार्थिवलिंगाची पूजा सांगितली पण या धर्म मंडपातच आपण या पार्थिवलिंगाचं या पूजन करायचं, महादेवाची पिंड तयार करायची। सगळ्या माता मावल्या ज्या ज्या इथं येतात पण आपण ते आज नाही करणार, उद्या पण नाही करणार। परवाच्या दिवशी इथं मंडपात 3 वाजता आपण पूजा करणार आहोत। मी तुम्हाला उद्या सगळं साहित्य सांगते, काय काय लागणार आहे काय काय नाही। तेवढं सगळं साहित्य घेऊन आले की आपण इथं पूजा करू। तुमची इच्छा असेल तर, तुमची इच्छा आहे का? झोपल्या काय? आहे ना? पार्थिवलिंगाचे पूजन करायचं इथं परवाच्या दिवशी आपण करू। उद्या तुम्हाला मी सगळं साहित्य सांगेन, तेवढंच पुण्य आपल्या पदरात पडते। ब्राह्मणांना बोलवून घेतलं आमच्या काकांनी, ब्राह्मण महाराज येतील आणि त्यांच्या हातून पूजा होईल बरं का। म्हणून सगळे ज्या बाया कथेमध्ये येत नसतील त्यांनाही सांगा परवाच्या दिवशी पार्थिवलिंगाचं पूजन आहे, सर्वांनी यायचं सांगा। कालच्या भागात आपण भस्माचं महत्व पाहिलं, भस्म का लावावं, कसं तयार झालं। भगवान शिवाला भस्म खूप आवडतं।
आणि काल विषय सांगता सांगता राहून गेला की जो माणूस ज्याला असं वाटतं की हे सगळं ढोंग आहे, महादेवाची पूजा करायची, रुद्राक्ष घालायचं आणि पाणी न्यायचं पिंडीला टाकायचं, ह्या गोष्टी सगळ्या खोट्या आहेत. काही काही लोकांना ढोंग वाटते नाही सगळं. आणि जो माणूस ह्या सगळ्या गोष्टी ढोंग आहेत असं म्हणतो ना, त्या माणसाला नरकात जावं लागतं. आणि जो माणूस भगवान भोलेनाथाचे जे भक्त आहेत किंवा जे संत महात्मे आहेत त्यांची निंदा करतो, त्या माणसाचं तुकोबाराय सांगत असतात, त्या माणसाचं या लोकात काय, तीनही लोकात त्या माणसाचं चांगलं होत नाही. कारण भगवंताला संतांची निंदा सहन होत नाही. मायबाई नाही सहन होत. म्हणून आपण आपल्याच्यानं नाही संतांची सेवा झाली काही हरकत नाही, पण आपल्या वाणीने कुण्या संताची कुणाची निंदा करू नये, कधीच करू नये. तर एक साधू महात्मा होते. ते साधू महात्मा सदा सर्व काळ भगवंताचं भजन करायचे. आता कसं आहे, कोई किसी में मगन कोई किसी में मगन, जिसे लगाई लगन वो उसी में मगन. कोणी कशात मग्न असतं, कोणी कशात मग्न असतं, पण आपण मात्र भगवंताच्या चिंतनामध्ये मग्न असलं पाहिजे. मग ते साधू महात्मे सदा सर्व काळ देवाचं चिंतन करायचे, भगवंताचं नाव घ्यायचे. एक दिवस ते असेच भजन करत बसले. त्यांना भूक लागली. म्हटले, देवा मी तुझं भजन करतोय म्हणून माझ्या खाय प्यायची व्यवस्था तूच लाव. मी कुणाच्याही दारात जाणार नाही, तू माझं सगळं करशील, कारण मी तुझं भजन करतो. आणि देवाला आपली चिंता आहे मायबाप. आपण जर त्याचं भजन करतो तर तो आपली सगळी चिंता लावत असतो बरं का. तो सगळी आपली चिंता पाहत असतो. जसं एखाद्या बाईचं लग्न झालं, तिच्या खायची प्यायची कपड्याची चिंता कुणाला असते, तिच्या नवऱ्याला असते का नाही. तो सगळं पाहतो ना. त्या बाईला काही टेन्शन असते का, कुठूनही आण कसंही आण पण घरात आण, असंच आहे ना. तसं आपण त्या बाईनं काय केलं, फक्त त्याच्या नावाचं काय घातलं, मंगळसूत्र आणि कपाळावर कुंकू. तसं आपणही त्या देवाच्या नावाचं मंगळसूत्र घातलेलं आहे, त्याच्या नावाचं एवढं मोठं कुंकू लावलेलं आहे, त्याला आपली सगळी चिंता आहे. ते साधू महात्मे म्हणाले, देवा माझ्या खायची प्यायची चिंता तू कर, मी नाही करणार. मला भूक लागली आणि भगवान भोलेनाथ आहेत ते. सगळे म्हणतात देवाचा देव महादेव आहे, पण एवढा भोळा आहे की कुणालाही लवकर प्रसन्न होतो लगेच. महादेव शंकर हे जग से निराले, बड़े सीधे साधे बड़े भोले भाले. सगळ्यात भोळा देव आहे मायबाई. माझा भक्त मला आवाज देतो ना, लगेच देवाने एक स्त्री पाठवली. ताकाचं मळकं घेतलं, त्या बाबांकडे गेली. बाबाजी तुम्हाला ताक आणलं, हे पिऊन घ्या. त्यांनाही वाटलं काय, माझ्या देवाला नुसता हाक मारली, देवाने सगळी व्यवस्था लावली माझी. ताक पिलं, पुन्हा देवाचं भजन करत बसले. विषय हा आहे की जो माणूस संतांची निंदा करतो त्याचं काय होते हे लक्षात ठेव जा. तर ते साधू महात्मे भगवान भोलेनाथाचं भजन करायला लागले. आपणही एकदा भजन करू म्हणजे कलकल दबून. महादेवाला माझ्या, शंभूला माझ्या, टाळी वाजवा आणि सगळ्यांनी भजन करा. आवडते बेलाचे पान.
सांगते तुम्हाला आणि तुम्हाला एक उपाय सांगणार आहे। जर तुम्हाला कोणी विचारलं, एखादी गर्भवती महिला आहे आणि त्या महिलेने जर तुम्हाला विचारलं, तुम्हाला सहसा कोणी विचारणार नाही, लोक आम्हालाच विचारतात, पण सांगून ठेवते तुम्हालाही सांगता येईल। जर कोण तुम्हाला विचारलं की ताई यांना मुलगा होईल की मुलगी, सांगता आलं पाहिजे ना आपल्याला, वाटते ना तुम्हाला सांगता आलं पाहिजे, सांगता येईल आणि नक्की तेच होईल, कारण हे काही मनाचं नाही बरं, हे ग्रंथामधलं आहे आणि महादेवानं पार्वतीला सांगितलेलं आहे। हे तुम्हाला सांगणार आहे, पण त्या अगोदर आपली कथा ऐका। ते बाबा भगवान भोलेनाथाचं भजन करत बसले, रस्त्यानं चालले, पाऊस पडलेला होता, जिकडे तिकडे पाणीच पाणी, पूर्ण चिखल होता जिकडे तिकडे। काय झालं, ते बाबा रस्त्यानं चालले होते आणि तिकडून एक नवीन लग्न झालेला जोडपं आलं होतं। नवीन लग्न समजते ना, नवीन नवीन लग्न झालं की खूपच थाट असते, पण तो नवीन लग्नच असते। एकदा जुनं झालं की लोक कंटाळतात, मग दोघं नवरा बायको तिकडून येऊ राहिले, हे बाबा आपल्या भजनात दंग होते, हे भजन करत करत चालले। काय झालं, त्या बाबाचा पाय एका चिखलामध्ये पडला आणि ती जी बाई होती ना, त्या बाईच्या अंगावर नऊवारी साडी होती नवीन, त्या बाईच्या साडीवर चिखल उडाला। जसा चिखल उडाला, त्या बाईच्या नवऱ्याने काहीच नाही पाहिलं, त्या बाबाला एक थोबाडीत मारली। का, नवीन लग्न झालं होतं, लाडाची बायको होती, पण ते बाबा काही बोलले नाही, कारण महाराज संतांचं हृदय अंतकरण एवढं मऊ असतं की ते कधीच कोणाला काहीच बोलत नसतात। माऊली सांगतात, पै पायी काटा निहटे तव व्यथा जीवी उमटे, तैसा पोळे संकटे पुलिलांचेनी। आपल्या पायात जर काटा टोचला तर त्याचं दुःख आपल्या मनापर्यंत होतं का नाही, तसं समोरच्या माणसाला जर काही दुःख झालं तर संत महात्मे दुःखी होत असतात, पण समोरच्याने काहीही केलं तरी ते कधीच काही बोलत नसतात। ते साधू महात्मे काहीच नाही बोलले, रस्त्याने निघून गेले। हे दोघं नवरा बायको घरी आले, काही कारणास्तव त्या माणसाला वरच्या रूम मध्ये जायचं होतं, 2 मजली घर होतं। जिन्याहून जाता जाता त्या माणसाचा पाय सटकला आणि तो खाली येऊन पडला। जसा तो माणूस खाली येऊन पडला, जाग्यावरच मेला। आता लोक जे होते, लोक म्हणायला लागले, याने त्या साधूला मारलं म्हणून त्या साधूने याला शाप दिला आणि हा मेला। 4 लोकांचे 4 तोंड असतात, कोणी काही म्हणते, कोणी काही म्हणते। नक्कीच त्या साधूने याला शाप दिला असेल, म्हणून याने त्याला मारलं, म्हणून ते साधूने म्हटलं असेल की जा मरून पडशील। काही लोक असं म्हणायला लागले। तेवढ्यात ते साधू महात्मे तिकडून येत होते। लोक म्हणायला लागले, का हो तुम्ही तर साधू आहे ना, संत आहे ना तुम्ही, तर तुम्हाला शोभतं का असं कोणाला शाप द्यायचा आणि मारून टाकायचं? ते साधू महात्मे म्हटले, मी काही याला मारलं नाही। त्या साधू महात्म्याचं उत्तर पहा किती गोड आहे। ते म्हणाले, अहो मी या माणसाला शाप वगैरे काही दिला नाही, या बाईच्या अंगावरती चिखल उडाला, हे हिच्या नवऱ्याला सहन झाला नाही म्हणून याने माझ्या थोबाडीत मारली। मी माझ्या मालकाचं भजन करत होतो, याने माझ्या थोबाडीत मारली, माझ्या मालकाला कसं काय सहन होईल, म्हणून हा मी। तुम्ही एकदा देवाला त्रास द्या, देव तुम्हाला काही म्हणणार नाही, पण देवाच्या भक्ताला कधीच त्रास देऊ नये मायबा।
कधीच नाही. कारण या संसारातून, या संसार भवसागरातून आपल्याला कोणी सोडवू शकेल तर तो फक्त भगवान परमात्मा, दुसरं कोणी सोडवू शकत नाही. तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचून या. त्या भगवंताशिवाय तुम्हाला कोणी सोडवू शकत नाही. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, तुका म्हणे तुला सोडविना कोणी, तुका म्हणे तुला सोडविना कोणी, तुका म्हणे तुला सोडविना त्या भगवंताशिवाय आपल्याला कोणी वाचवू शकत नाही. आणि मायबाप आपण म्हणतो हा माझा आहे, तो माझा आहे, पण आपलं शेवटी कोणीच नसतं बरं का. नाही रे नाही गुणाचे
जोपर्यंत तुमच्या जवळ पैसा आहे तोपर्यंत सगळेच तुमचे म्हणावतात. दीनबंध पुरुषाशी कुठे करते आताच प्रमाण दिलं बरं का. आणि हे अनुभवानच माणूस सांगू शकतो. अनुभव आहे म्हणून. खिशात पैसा असला काका तर काकू पुढे पुढे करते का नाही? आहे का नाही? कसंच आहे मायबाप. जब लगा अपने पल्लो पैसा तब लगा कहते भाई भाई अपना पैसा निकल गया कोई ना मीठा बोले सब पैसों के भाई. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. पैसा आहे तर सगळं सुख आहे. पैसा आहे तर लोक आपल्या जवळ आहेत. पैसा संपला जवळ चाले मोठा धंदा तो बहीण म्हणे दादा एखाद्या दिवाळीला फक्त बहिणीला आणू नका. काय म्हणते ते? त्याच्या घरी फक्त मायासाठीच काही नाही, बायकोसाठी सगळंच आहे. मलाच नेत नाही सगळं जळालं त्याचं. म्हणतात ना असं. पैसा आहे तर सगळं आहे मायबाप. इथे देवाची माया आहे बरं का. देवाची माया आहे. जरी आपल्या जवळ खूप पैसा आहे, श्रीमंती आहे, वैभव आहे, आपल्याला खूप ज्ञान आहे, तरी त्याचा आपला अहंकार नसला पाहिजे. कारण भगवंताला अहंकार सहन होत नाही. ऐका, एकदा नारद महर्षी तपश्चर्येला गेले. कुठं गेले? हिमालयात. हिमालयात तपश्चर्येला गेले. तपश्चर्येला बसले. घनघोर तपश्चर्या चालू केली. पण नारद महर्षीचं तप पाहून इंद्राला काही कळमेना. त्याला असं वाटलं की हे तप करतात म्हणजे माझं पद घेतात वाटते. असंच आहे मायबा. तो म्हटला काहीही करून यांची तपस्या भंग केली पाहिजे. म्हणून इंद्राने काय केलं? कामदेवाला सांगितलं जा आणि नारदांची तपस्या भंग कर. गेले कामदेव. कामदेव गेले. यंभा उर्वशी सगळे जण सोबत गेले. नाचो गाओ बजाओ तेच चालू झालं. जिथे एवढे प्रयत्न केले
5 बाण सोडले, पण नारदांची तपस्या काही भंग होत नव्हती. सगळे प्रयत्न करून थकले. रंभा उर्वशी नाचायला लागल्या, गंधर्व गायन करायला लागले, कामदेव बाण सोडायला लागले, पण तरीही नारदांची तपस्या काही भंग होत नव्हती. थकले मायबाप शेवटी हात जोडले सगळ्यांनी. नारदांनी डोळे उघडले. कामदेव म्हणाले, प्रभू आम्ही तुमची तपस्या भंग करायला आलो होतो, पण तुमची तपस्या आम्ही भंग करू शकलो नाही. बस एवढंच ऐकलं मायबाप. एवढं ऐकता बरोबर नारदांना असं वाटलं की भगवान शंकर जे आहेत तेही कामाला जिंकू शकले नाही. या पठ्ठ्यानं कामाला जिंकलं. कामदेवाला भगवान शंकराने भस्म करून टाकलं होतं. जिंकू शकले नाहीत. हा एक पठ्य आहे की याने कामाला जिंकलं. झाला अहंकार. तसा आपल्यालाही अहंकार होत असतो. थोडं काही झालं का लगेच माणसाला अहंकार. माऊली ज्ञानोबाला सांगतात की साधकाचा मात्र जरी होया अभिमान देवाला अहंकार सहन होत नाही. आणि माझे माऊली सांगतात साधकाचा सर्वात मोठा शत्रू जर कोणता असेल तर तो आहे अहंकार. तेथ आडवावया आले दोष वैरी जे ढोपटिले तया माझी पहिले देहा अहंकार. तुमच्या जवळ खूप ज्ञान आहे, पण त्या ज्ञानाचा जर तुम्हाला अहंकार असेल तर त्याची किंमत शून्य आहे मायबाप. मी काय कथा करते, मला किती सुंदर सांगता येते, झाला ना अहंकार, गेलं काम वाया. मला काय वाजवता येते, मला काय गाता येते, कोडियाचे गोरे पान Yeah.
नाही. आणि तुम्हाला सांगू, हा अहंकार ज्या माणसाला काही समजत नाही त्याच्याजवळ कधीच जात नसतो. ज्याला काहीतरी समजते त्याच्याकडे जात असतो. नवल अहंकाराचे गोठी विशेष न लगे अज्ञाना पाठी, सज्ञानाच्या झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. ज्याला काही समजत नाही ना त्याला अहंकार नाही. ज्याला थोडस काही येते तसाच नांदांना अहंकार झाला. मी कामाला जिंकलं. भगवान भोलेनाथही त्याला जिंकू शकले नाही. त्या कामाला मी जिंकलो. झाला मायबाप अहंकार. निघाले सर्वात अगोदर गेले भगवान शंकराजवळ. कारण ज्यांनी कामाला जिंकू शकलं नाही मग त्याला आपण जाऊन सांगू. एखाद्या माणसाला त्याच्याकडून जे काम होत नाही ते जर आपण केलं तर आपण त्याला अगोदर सांगत असतो, हा आम्ही केलं. काही लोकांचं असं असते, तुमच्या गावातलं सांगणार नाही बरं, मी 7 दिवस तरी सांगणार नाही, आमच्याकडचं सांगतो. काही लोकांना असं वाटतं मी नसलो म्हणजे सत्ता होतच नाही. हा पट्ट्या होता म्हणून सत्ता झाला. हा पट्ट्या होता म्हणून कीर्तन झालं. अरे मी जर नसतो तर कीर्तन जमलंच नसतं. अहंकार. अरे तू काय सांगतो, सख्या मेला की तू की हजर असते. तू जरी गेला तरी भगवान परमात्मा एकाला तयार ठेवत असतो. नाही यायचं ना नको येऊ. देवाच्या कार्यामध्ये विघ्न आणलं तर भगवंत त्याला कधी सुखी राहू देत नाही. तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साह्य, घातलिया भय नरका जाणे. आपल्या गावात सत्ता होत आहे तर आपल्या गावातला सत्ता अजून किती चांगला होईल माणसानं हा विचार केला पाहिजे. काही लोक गावातला सत्ता कसा बंद पडेल हा विचार करतात. जास्त बोलणार नाही मायबाप, तुम्ही सुज्ञश्रवती आहात. एकच सांगायचं आहे, राजकारणात परमार्थ असला पाहिजे पण परमार्थात राजकारण कधीच नसलं पाहिजे, कधीच नाही. यामध्ये अहंकार आणून काही उपयोग नाही. काही लोक सहज म्हणतात मांजर आडवी गेली की काम होत नाही. ते मांजर आडवी गेली तर मी सांगते तुमचं काम नक्की होईल, पण सत्यामध्ये एखादा माणूस आडवा गेला ना, चांगले सत्य बंद पाडताना पाहिजे. आणि अहंकार माणसाने कधीच करू नये. भगवंताला अहंकार सहन होत नाही. झाला नांदांना अहंकार. गेले भगवान भोलेनाथाकडे, प्रभू कामाला जिंकून आलो. ज्यांना तुम्हीही जिंकू शकले नाही त्याला मी जिंकलो प्रभू. भोलेनाथ म्हणाले, नारद मुनी तुमचं स्वागत आहे. तुम्ही कामाला जिंकलं, खरंच मी नाही जिंकू शकलो पण तुम्ही कामाला जिंकलं. फक्त एकच काम करा, ही गोष्ट मला सांगितली हे भगवान विष्णूला सांगू नका. कारण आमचा देव खूप छली आहे. हा याला सगळे खेळ खेळता येतात. रामासारखं आचरण करा म्हणतात पण कृष्णाचं फक्त चरित्र उच्चारण करा. त्याच्यासारखं वागू नका, त्याच्यासारखं वागता येत नाही. सांगितलं नारद मुनी, मला सांगलं पण भगवान विष्णूला हे सांगू नका. त्यांना असं वाटलं यांना सहन झालं नाही मी कामाला जिंकलं म्हणून तर म्हणतात हे सांगू नको. गेले ब्रह्मदेवाकडे, बाबा कामाला जिंकलं मी कामाला. ब्रह्मदेव म्हणाले मला सांगितलं ठीक आहे पण विष्णू परमात्मांना हे गोष्ट सांगू नको बरं का, कारण ते कधी काय करतील हे सांगता येत नाही. काही लोक म्हणतात मी याला मोठं केलं म्हणून हा मोठा झाला, आम्हीच त्यांना कार्यक्रम दिले म्हणून ते या स्टेजला आहेत. पण तुम्हाला सांगू मायबाप, कोण्या माणसाच्या ना कोणी माणूस कधीच मोठा होत नसतो. त्या माणसाचं प्रारब्ध जर उत्तम असेल आणि भगवंताची साथ जर आहे ना
अन्न मन धन हे तो करताधीन हे तो प्रारब्ध आधीन. म्हणून या जगात कुणी कुणाला मोठं करत नसतं. तो भगवंत सगळ्यांना मोठं करत असतो. म्हणून आपला विश्वास त्या देवावर असला पाहिजे. कारण विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता. त्या भगवंतावर विश्वास असला पाहिजे. नारद मुनी तिथून निघाले. भगवान विष्णूकडे गेले. देवा, कामाला जिंकलं, कामाला. एवढं ऐकलं विष्णू परमात्म्याने. समजलं नारदाला अहंकार झाला. आणि भक्त होते नारद मुनी, त्यांचा अहंकार नष्ट केला पाहिजे. निघाले तिथून. हातात विणा घेतली, चिपळ्या घेतल्या. भगवान विष्णूकडून निघाले. भजन करत करत निघाले. नारायण नारायण